आज आपण स्वाध्याय 1.4 हा सोडूयात। पहिले उदाहरण आहे 1 ते 20 या नैसर्गिक संख्यांमध्ये मूळ संख्यांची बेरीज किती। म्हणजे 1 पासून 20 पर्यंत ज्या आपल्या नैसर्गिक संख्या आहेत त्यातील मूळ संख्या अगोदर लिहून घ्या। पहिली मूळ संख्या आहे 2, 3, 5, 7, त्यानंतर आहे 11, 13, 17 आणि 19। या सर्व 4 संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे। पहा बेरीज अशी करता येईल, म्हणजे वेगाने होईल। 9 आणि 1 10, 7 आणि 3 10, म्हणजे 20 झाले। हे 7 आणि 3 10, 30, 30 आणि 5 35, 35 आणि 2 37, 3 हातचे 4 5 6 7, म्हणजे 77 हे उत्तर बरोबर आहे। आपण डी पर्यायाचा वर्तुळ रंगवायचे आहे। प्रश्न आहे 2 अंकांच्या प्राकृतिक संख्यांची संख्या आहे। या ठिकाणी प्राकृतिक संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या असा अर्थ होतो। त्या प्रश्नामध्ये तसंच दिलेलं आहे। म्हणजेच आपल्याला 2 अंकांच्या म्हणजेच 10 पासून ते 99 पर्यंतच्या एकूण संख्या किती आहेत असं विचारलेलं आहे आणि त्याचं उत्तर आहे 90। म्हणून आपण बी पर्यायाचे वर्तुळ रंगवायचे। तिसरा आहे 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी सर्वात लहान संख्या कोणती। या ठिकाणी दिलेल्या संख्या पाहायच्या आहेत आणि त्यांचे अवयव घ्यायचे आहेत। या ठिकाणी पहा 7 आणि 5 या 2 मूळ संख्या आहेत, यांचा गुणाकार 35 येतो। दुसऱ्या 2 मूळ संख्या आहेत 11 आणि 3, यांचा गुणाकार 33 येतो। किंवा तुम्ही अवयव पद्धतीने पण करू शकता। 3 आणि 11 हे 2 संख्या या 33च्या अवयवांमधील मूळ संख्या आहेत, म्हणून आपले 33 हे उत्तर येते। आता 35 न येण्याच्या मागचे कारण म्हणजे सर्वात लहान संख्या म्हणजे 35 पेक्षा 33 ही लहान संख्या आहे। या 33 पेक्षाही 32 ही लहान संख्या आहे, परंतु तिचे अवयव घेतले असता त्या मूळ संख्या होत नाहीत, म्हणून आपले उत्तर येते। चौथा प्रश्न आहे पहिल्या 4 मूळ संख्यांची बेरीज आहे। पहिल्या 4 मूळ संख्याला 2, 3, 5 आणि 7 यांची बेरीज करा। 7 आणि 3 10, 10 आणि 5 15 आणि 15 आणि 2 17, म्हणजे उत्तर 17 येते। पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे। पाचवा प्रश्न आहे जर 36,490 या संख्येतील 6 आणि 9 यांच्या अंकस्थानाची अदलाबदल केली तर येणारी संख्या व मूळ संख्या यातील फरक आहे। मूळ संख्या म्हणजे अगोदर दिलेली आणि येणारी संख्या म्हणजे 6 आणि 9चं स्थान बदलायचं आहे आणि संख्या तयार करायची। त्या 2 संख्येतील फरक आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे। पहा आपण सरळ फरकच काढून घेऊयात। 36,490, आता हे 9 आणि 6ची अदलाबदल करायची आहे, म्हणजे तयार होणारी संख्या पहा। 6च्या जागेवर 9 लिहायचे, म्हणजे हे 3 लिहून घ्या। 6च्या जागी 9 लिहिले, त्यानंतर 4, 9च्या जागेवर 6 लिहा आणि 0, म्हणजे सुरुवातीची संख्या होती 36,490, तयार झालेली संख्या 39,460। आता 39,460 वजा 36,490 यातील फरक काढायचा। वजाबाकी करा, 0 गेला 0, 6तून 9 जात नाहीत 3, 16, 16मधून 9 गेले 7, 4मधून 3 जात नाहीत हातचा घ्या 8, 13, 13मधून 4 गेले 9 राहिले, 8मधून 6 गेले 2, 3मधून 3 गेले 0, आपले उत्तर येते 2970 आणि हे उत्तर ए पर्यायालाच दिलेले आहे, म्हणून ए पर्यायाचे वर्तुळ रंगवायचे। प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या आहे। म्हणजे हा ज्ञानात्मक प्रश्न असल्यासारखा आहे। दिलेल्या पर्यायातून मूळ संख्या वगळा, उरलेली संयुक्त असेल, किंवा कसोट्यांचा वापर करा। 17 ही मूळ संख्या आहे, 29 ही मूळ संख्या आहे, 97 ही पण मूळ संख्या आहे, 15 मात्र ही मूळ संख्या नाही, कारण या संख्येला 1, 3, 5 आणि 15 या संख्येने भाग जातो, म्हणून ही संयुक्त संख्या आहे। पर्याय क्रमांक सी चे वर्तुळ। प्रश्न आहे
9 5 0 2 4 या अंकाचा वापर करून किमान 5 अंकी संख्या आहे. किमान म्हणजे लहान बनवायचे आहे. दिलेल्या अंकापैकी 0 अंक हा बाजूला काढून घ्या. उरलेल्या अंकापैकी तो अंक लिहून घ्या की जो लहान आहे. आता लहान अंक 2 लिहिला, त्यानंतर 0 लिहून घ्या. उरलेल्या अंकांपैकी जो अंक लहान आहे तो लिहून घ्या. अशाच क्रमाने पुढचे अंकही लिहून घ्या. आपली लहानात लहान 5 अंकी संख्या तयार होते 20,459 आणि हा पर्याय बीला आहे. बी पर्यायाचे वर्तुळ रंगवून घ्या.